फलंदाजीचे आमंत्रण दिलेले आहे। दोनही संघ पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत, मग ते ओरम बॉक्स क्रिकेट असो किंवा ओपन क्रिकेटचे सामने असो, हे दोनही संघ एकमेकांचे पारंपरिक असे प्रतिस्पर्धी। दोनही संघामध्ये अतिशय अनुभव संपन्न आणि प्रतिभाशाली असे खेळाडू या दोनही संघामध्ये आहे। श्री 11 संघाचे आज बऱ्याच वर्षानंतर अंबरनाथ इथे क्रिकेटच्या सामन्याचा इथे समालोचन करण्याची संधी मिळाली। काही वर्षापूर्वी एक खेळाडू म्हणून या अंबरनाथमध्ये आम्ही प्रत्येक स्पर्धेत सहभाग घेतला आणि या स्पर्धेत श्री 11 या संघाचे अतिशय अनुभव संपन्न असे खेळाडू, माजी खेळाडू बापू यांची आज इथे आठवण येत आहे। अतिशय उत्कृष्ट असे गोलंदाज होते बापू। आणि सलामीसाठी दत्ता आणि मेलविन हे श्री 11 संघातर्फे सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना मेलविन आणि दत्ता। सायलेक्स कर्णधार संदीप लकडे अजूनही आपल्या संघाचं कर्णधार पद भूषवताना संदीपजी लकडे। श्री 11 संघाचे दोन्ही सलामीचे फलंदाज मेलविन आणि दत्ता सलामीसाठी मैदानामध्ये दाखल। अतिशय नयनरम्य खेळ आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे। अतिशय लयबद्ध असे फटके, गगनचुंबी षटकार आपल्याला इथे आता या सामन्यामध्ये पाहायला मिळणार आहे। आपल्या डोळ्याचे पारणे इथे फिटले जाणार आहे। सजवताना बाबू आपल्या गोलंदाजीवरती। पंच सामन्याला सुरुवात करताना गोलंदाजी करतील बाबू, सामना करतील मेलविन। सामन्याला सुरुवात। सुंदर असा तेज चेंडू, अतिशय वेगवान चेंडू। सुंदर सुरुवात सायलेक्स 11 संघाची या पहिल्या चेंडूद्वारे। अतिशय पारंपरिक प्रतिस्पर्धी श्री 11 आणि सायलेक्स 11। पुन्हा एकदा सुंदर चेंडू, अतिशय तेज चेंडू। 130 किलोमीटर प्रति तासाने टाकलेला चेंडू मेलविन यांना काही जमलेला नाही आहे। वयाच्या 40-45 नंतर डोळ्यांची नजर ही थोडीशी कमी होते आणि त्यात जर का 130 किलोमीटर प्रति तास वेगाने जर का चेंडू येत असेल तर तो कसा समजणार आपल्याला। आणि हा 140 च्या वेगाने टाकलेला चेंडू, परंतु सरळ चेंडू झेलबाद। अतिशय उत्कृष्ट असा चेंडू
फलंदाजाला लालच दिली बाबू यांनी आणि त्यांचा बाबू बनवलाय. बाबू षटकार चौकारांच्या रूपाने आणि आपला आवेग काही काबूत ठेवता आलेला नाही आहे. 130 140 नंतर 150चा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु त्याच्यामध्ये बाबू असफल. बाबू गोलंदाजीची धार अतिशय तेज तर्रार. आणि हा सुंदर असा टाकलेला चेंडू केवळ आणि केवळ एका धावेने खातं खोललेलं आहे श्री 11 संघाचं. आणि 5 चेंडू नंतर आता खातं खोललेलं आहे. धावसंख्या झालेली आहे 4 चेंडू 4. सॉरी, आणि केवळ 2 धावा मिळतील. आणि झहीर यांनी आपल्या संघाचं खातं इथं खोललेलं आहे. आणि पुन्हा एकदा उत्कृष्ट असा चेंडू, निर्धाव चेंडू. केवळ 4च धावा बाबू यांच्या षटकामध्ये. आपल्या संघाकरता अतिशय उत्कृष्ट षटक. एक महत्वाचा गडी टिपलेला आहे बाबू यांनी. सागर यांनी झेलबाद केलेला आहे. सागर यांच्या नावावरती एक झेल. आतापर्यंत 350 झेल सागर यांच्या नावावरती आहेत. समीर, स्क्रीनवरती सागर दिसतंय, समीर करा ते. आणि पुढील गोलंदाज संदीपजी लकडे, माजी नगरसेवक. पॉवर प्ले चा हे षटक. समाजकारण, राजकारण, खेळ या सर्व आघाड्यांवरती लकडेजी आतापर्यंत स्वतःला पूर्णपणे सिद्ध केलेला आहे. उत्कृष्ट अशा 4 धावा टोलवलेला, खणखणीत असा टोलवलेला चेंडू 4 धावांचा करता दत्ता यांच्या फलंदाजीतून. पुन्हा एकदा गगनचुंबी असा फटका आणि पुन्हा एकदा ह्या 4 धावा. दत्ता लकडे यांना दत्त दत्त म्हणवायला लावलेला हा फटका. सलग 2 चेंडूवरती 2 चौकार. अतिशय सुंदर असा खेळाचा नजराणा इथं सादर करताना दत्ता. धावसंख्या झालेली आहे 12. सलग 2 चेंडूवरती 2 चौकार. आता हॅट्रिकची दत्ता यांना नामी संधी. बघूया हॅट्रिक मध्ये रूपांतर करतात का. आणि पुन्हा एकदा खणखणीत टोललेला चेंडू तो, परंतु सरळ झेलबाद. अतिशय सुंदर असं पुनरागमन संदीपजी लकडे यांचा.
खेळामध्ये सलग 2 चेंडूवरती 2 चौकार खाऊन अतिशय सुरेख पुनरागमन आणि अतिशय महत्वाचा खेळाडू इथे झेलबाद केलेला आहे. बॉन्ड, जेम्स बॉन्ड. बॉन्ड यांनी कॅच घेतलेली आहे दत्ता यांची. गुले, बाळा चौगुले, जिथे कुठे असाल आपण मंचकावरती येण्याची कृपा करायची. आयोजकांकडून आपल्याला विनंती आहे की मंचकावरती यायचंय. धावसंख्या 12. अतिशय भव्य दिव्य असं आयोजन सायलेक्स क्रिकेट क्लब तसेच सायलेक्स मित्रमंडळ यांच्यातर्फे या सर्व भव्य दिव्य स्पर्धेचे मार्गदर्शक संदीपजी लकडे. सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडू, सलग 2 चौकार खाल्ल्यानंतर सुरेख असं पुनरागमन, एक गडी बाद. पुढील चेंडू निर्धाव. सागर अतिशय नावाजलेला असा खेळाडू. भावनाओं में बह के अपने आपे को खोने मत देना सागर जी. सुंदर असा टोलवलेला चेंडू आणि संयम हा अतिशय महत्वाचा असतो आणि संयमाने केलेला खेळ आपल्याला विजयाच्या दिशेने कूच करायला लावतो. संयम ठेवणं अतिशय महत्वाचं आहे आणि त्याचा नजराना सागरजी यांनी दाखवून दिलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16. आणि पुढील षटक घेऊन येत आहेत पुन्हा बाबू. बघूयात बाबू काय बांबू लावतात का श्री लेवन संघाला, त्यांच्या धावांना काय बांबू लावून खीळ घालतात काय ते बघायचं आहे. अतिशय सुरेख असा खेळ होताना षटकार चौकारांची आतापर्यंत 4 वेळेस हातीची बाजी आपण पाहिलेली आहेत आणि 2 गडी इथे ढेपाळताना आपण पाहिलेले आहेत. बघूयात यापुढील मनोरंजक असा खेळ आपल्याला पाहायला मिळेल काय. आणि पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू बाबू यांच्यातर्फे. अतिशय तेज अशी गोलंदाजी करत आहेत. बाबू यांनी श्री लेवन संघाला आतापर्यंत काबूमध्ये ठेवलेला आहे. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, हवेत भिरकावलेला हा फटका. बघूयात हा झेलबाद होईल का. या झेलबाद. महेश सावंत, सावंत साहब एक एनकाउंटर कर दिया आपने. सावंत यांच्याकरता जरा टाळ्या. अतिशय उंच भिरकावलेला चेंडू परंतु लिले टिपलेला आहे. वयाच्या 40 नंतर अशा प्रकारचा खेळ इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. 40च्या नंतर घर संसार, कौटुंबिक जबाबदारी, मुलांचं शिक्षण, मुलांची शाळा, काम धंदा हे सर्व करून या वयामध्ये खेळाप्रती अशी स्फूर्ती, अशी उर्मी हे सर्व खेळाडू इथे दाखवत आहेत. त्या लेग साईडला जे काका आहेत त्यांचं देखील विशेष कौतुक. त्यांच्या चेहऱ्यावरची मिशी पांढरी झालेली आहे परंतु तरुणाला लाजवेल असा खेळ इथे करताना अशी उर्मी त्यांच्याकडे दिसतात आपल्याला. किशोरजी शिंदे आणि शिंदे साहेबांचा जमाना आहे. शिंदे साहेबांचं नाव आहे सध्या चालू आणि आणखीन एक शिंदे इथं आपलं कर्तृत्व दाखवताना. या वयामध्ये आजोबा नातवांना घेऊन गार्डन मध्ये राऊंड मारायला जातात पण इथं आजोबा स्वतः खेळायला आले. आजोबांचं फार फार कौतुक. खूप प्रेरणा तुमच्याकडून काका. बाबू आणि सुंदर असा चेंडू टाकलेला, हा धावबाद होण्याची शक्यता परंतु बॉन्ड
बॉन्डच्या हाताला बॉन्ड लावावा लागेल, मग बॉल चिटकून जाईल. बाबू प्रत्येक चेंडू 120, 130, 140, आता 150 प्रति तासाने चेंडू टाकण्याचं आव्हान असेल. सर्वात वेगवान चेंडू आणि हा 160 ने टाकलेला, परंतु लिलिया टोलवलेला कट केलेला चेंडू एका धावे करता आणि ते एक धावसंख्या झालेली आहे. धावसंख्या केवळ 18. 3 गडी बाद. हलक्या हाताने पुन्हा एकदा कट केलेला चेंडू. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या झाली आहे 19. 19 की 19. तीन गडी बाद. 19. सामना करतील सागर बाबू यांचा. पुन्हा एकदा हलक्या हाताने टोललेला चेंडू. बॉक्स क्रिकेटचा बेताज बादशाह सागर, परंतु इथे आपल्याला चौकार षटकारांच्या आतिषबाजीची आवश्यकता. आपल्या संघाची धावसंख्या केवळ 20. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या केवळ 20. जर काही सामने आपल्याला जिंकायचे असतील आणि हा ड्रिंक ब्रेक अतिशय सुरेख असं नियोजन इथे. ड्रिंक ब्रेकमध्ये जसं आपण आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये बघतात, एक छोटीशी गाडी काही ड्रिंक घेऊन येतं, त्याच गाडीची व्यवस्था इथे सायलेक्स मित्रमंडळाने केलेली आहे. ड्रिंकची व्यवस्था. आंतरराष्ट्रीय सामन्याच्या समांतर अशी स्पर्धा इथे आपल्याला पाहायला मिळताना दिसत आहे. आणि हळूहळू प्रेक्षक दुपारची झोप घेऊन प्रेक्षक आता स्टेडियममध्ये येताना आपण पाहत आहात. आणि आपल्या सर्व खेळाडूंची जबाबदारी असणार आहे की त्यांचं मनोरंजन अतिशय चोख झालं पाहिजे. त्यांचा हा रविवार उत्कृष्ट असा रविवार ठरला पाहिजे. त्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडले गेले पाहिजेत. त्यांनी असे षटकार, असे चौकार, असे विकेट त्यांनी IPL मध्ये देखील पाहिले नसतील. अशा प्रकारचा खेळ आज आपल्याला या सर्व 40-45 पार केलेल्या खेळाडूंना दाखवायचा आहे. विशेषतः शिंदे साहेब खेळाडूंमध्ये एक वेगळीच उर्मी इथे भरताना किशोरजी शिंदे साहेबांकडून. आणि आज शिंदे साहेब आता यष्टी रक्षकाची भूमिका इथे निभावताना आणि क्लोज किपिंग करत आहेत संदीपजी लकडे यांच्या गोलंदाजीवरती. आणि हा खणखणीत टोललेला चेंडू बघूया सीमारेषे पार जातो का. परंतु सायलेकचे सर्व खेळाडू अतिशय चोखंदळ असे खेळाडू, चेंडू सीमारेषे पार जाणार नाही याची पूर्णपणे दक्षता घेताना सायलेकचे खेळाडू लकडे यांना झेलवात करण्याची इथे विश्वास होता. आणि धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या झाली 22. आणि पुन्हा एकदा खणखणीत असा कानाखाली आवाज काढलेला आहे. या 2 धावा घेण्याची शक्यता बघूयात. आणि हा 2 धावा घेण्यामध्ये फलंदाज सफल. कोण आहे बॅट्समन? केपी. केपी 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 यांचा फुल फॉर्म काही पण. केपी काही पण करू शकतो. या केवळ 1 धाव होती, परंतु त्याचं रूपांतर त्यांनी 2 धावेमध्ये केले. सागर यांना एक्स्ट्रा ऑक्सिजनची गरज लागेल कदाचित, कारण केपी अतिशय चपळ. धोनी सारख्या वेगामध्ये खेळताना धोनी जसे एका धावेचं रूपांतर 2 धावेत करतात त्याच प्रकारचा खेळ करताना केपी. आणि सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडू. आणि यष्टीच्या मागे शिंदे काका उत्कृष्ट असं यष्टी रक्षण करताना शिंदे काकांसाठी जरा टाळ्या वाजवायच्या आहेत. शिंदे काका. आणि अवांतर धावेची मागणी. रिव्ह्यू आहे का? आणि हा निर्धाव चेंडू. पंच अतिशय अनुभव संपन्न, गरुडाची नजर, अतिशय चाणाक्ष असे पंच आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. आणि हा उंच असा गगनचुंबी फटका आणि बॉन्ड बघूया, जेम्स बॉन्ड. आणि हा सलग
आजच्या सामन्याचा दुसरा झेल आणि समीर यांच्या झेलाची बरोबरी. दोघांचे आतापर्यंतचे 350 झेल झालेले आहेत, समीर आणि बॉन्ड यांचे. समीर आणि पुन्हा एकदा फलंदाजीसाठी झहीर. दोन झहीर नावाचे खेळाडू श्री 11 संघामध्ये. श्री 11 संघाची धावसंख्या झालेली आहे 22-24. चारच रन दिले. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत केवळ 4 धावा देत एक गडी बाद केलेला आहे संदीप यांनी. आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने फ्लिक केलेला चेंडू बॉन्ड. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 24. प्रति षटक 6 धावा 25. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25. चार गडी बाद. 5वं षटक घेऊन येत आहेत. जयेश ठाकूर साहब. आणि हा उंच असा हवेत भिरकावलेला चेंडू, परंतु केवळ 2 धावा मिळतील. धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या झाली आहे 27. जयेश ठाकूर पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्येत पुन्हा 1 ने वाढ. धावसंख्या 28. आणि सुंदर असा चेंडू ठाकूर साहेब यांच्याकडून. धावसंख्या अजून 28. आक्रमक फलंदाजीची इथं आता आवश्यकता असणार आहे श्री 11 संघाला, कारण केवळ 28 धावा झाल्या आहेत. जर का सॅलिएक्स सारख्या संघाला आव्हान द्यायचं असेल तर कमीत कमी 50 धावांचं लक्ष त्यांना ठेवावं लागेल. आणि पुन्हा एकदा हवेत भिरकावलेला चेंडू आणि परत पुन्हा एकदा केवळ आणि पुन्हा एकदा 2 धावा घेण्यामध्ये सफल. सागर यांनी अतिशय सुरेख अशा 2 धावा घेतलेल्या आहेत. 2 धावा आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण अशा 2 धावा. धावसंख्या झालेली आहे 30. नंतर 5 धावा वसूल केलेल्या आहेत सागर आणि झहीर यांनी. आणि पुन्हा एकदा खणखणीत टोलाल चेंडू, परंतु केवळ एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. जर का हा फटका वानखेडेवरती असता तर ह्या 4 धावा झाल्या असत्या. सागरजी, आपल्याला समोर सरळ सीमारेषेबाहेर चेंडू पाठवायचा आहे. या एका धावेने आपली धावसंख्या झाली आहे 31. 31 झाले ना. 4 गडी बाद. धावसंख्या 31. आला चेंडू ओला आहे दोन्ही भी.
तो जुना चेंडू जमा करायचा आहे. आणि जयेश ठाकूर, बाबू आणि संदीप यांच्यानंतर त्यांच्याकडून उत्कृष्ट असं षटक सायलेक्स 11 साठी. आणि सामन्याच्या 5व्या षटकात केवळ 31 धावा श्री 11 संघाच्या. आणि पुन्हा एकदा जोरदार टोलाचा प्रयत्न आणि हा धावा होण्याची शक्यता. शिंदे साहेब यांचा नेम चुकलेला आहे आणि या वयात तुमच्याकडून जास्त काही अपेक्षा नाहीये, नेम चुकणारच. आणि धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या झाली आहे 32. राडा राडा करत नाही इथे. चौकार षटकाराच्या आतिषबाजीने देखील राडा करता येईल आणि हे शेवटचं षटक असणार आहे. सागरजी केवळ 32 धावा झालेल्या आहेत. पुढील षटक घेऊन येत आहेत समीर. लेदर खेळाडू आहेत, सीझन चेंडूवरती खेळतात. जर का या अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर शहरामध्ये काही संधी उपलब्ध झाल्या असत्या तर आज IPLच्या सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये हे काही खेळाडू इथे खेळताना आपल्याला दिसले असते. सुंदर असा टोललेला चेंडू सीमारेषे पार जाण्याची शक्यता आणि हा झेलबाद. आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न, परंतु त्यामध्ये सागरजी असफल. सुंदर असा प्रयत्न परंतु असफल झाले आहेत. चेंडू आपल्याला कॅमेरामन यांच्याकडे मारायचा होता. कॅमेरामन रेडी आहेत त्या चेंडूचे क्षणचित्र झेलण्यासाठी. आणि धावसंख्या अजूनही 32. आणि पुढील फलंदाज आहेत, नाव मला माहित नाहीये, जो. फलंदाज जो. किशोर. पुढील फलंदाज किशोर. समीर अतिशय सुरेख गोलंदाजी आपण पाहू शकतात. लेदर क्रिकेट खेळतात. नाव किशोर आहे, वयाने किशोर नाही राहिलेले आहेत ते. आणि खणखणीत असा टोललेला चेंडू बघूया सीमारेषे पार जातो का. आणि हा पंकज फरडे यांनी लिहिला, या चेंडू अडवलेला आहे. आणि या 2 धावा किशोरजी यांनी वसूल केलेल्या आहेत आपल्या संघासाठी. अतिशय सुरेख असा फटका, परंतु फरडे यांच्याकडून तितकंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी. समीर. आणि पुन्हा एकदा हवेत भिरकवलेला चेंडू, पुन्हा एकदा झेल बाद होण्याची शक्यता. आणि हा 400वा झेल टिपलेला आहे बाबू यांनी. 400वा झेल त्यांचा. बाबू यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आतापर्यंतच्या करिअरमध्ये 400वा झेल.
सुंदर अशा खेळाचं प्रदर्शन सायलेक्स यांच्या संघातर्फे जकडून ठेवलेले आहेत. श्रीलेवन संघाच्या धावसंख्या झालेल्या आहेत 34-6 गडी बाद. संघासाठी वासुदेव या सांजवेळी आपल्या संघासाठी धावून आलेले आहेत. केवळ 34 धावा झालेल्या आहेत. बॅट पकडण्याची शैली अतिशय वेगळ्या पद्धतीची आहे वासुदेव यांची. बॅट बघ कशी आणि हे चकलेले आहेत. बॅटची शैली दाखवून गोलंदाज क्षेत्ररक्षकांना चकवण्याचा प्रयत्न, परंतु स्वतः वासुदेव चकलेले आहेत. रन लेग बाईज सर, लेग बाईज. एक धाव आणि धाव संख्या झाले 6 गडी बाद 35. शेवटच्या षटकाचे आणि हा खणखणीत टोलवलेला चेंडू बघूयात त्याचं रूपांतर 2 धावांमध्ये करतात का. आणि वासुदेव यांनी ह्या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या झाली आहे 6 गडी बाद 36. 37. झहीर यांनी मारलेला फटका. धावसंख्या 37. बॅटचा संपर्क जर का झाला असता तर जे पत्र्यावरती कावळे बसले आहेत त्यातल्या एखाद्या कावळ्याला इजा झाली असती, परंतु फलंदाज चकलेले आहेत आणि धावसंख्या झाली आहेत 37. जिंकण्याकरता 38 धावांची आवश्यकता. सायलेक्स संघाला 36 धावांमध्ये 38 धावांची आवश्यकता असणाऱ्या सायलेक्स खेळाडूला डीजे जरा आपण मनोरंजन करायचं आहे.
फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल होताना इथे सलामीचे फलंदाज आहेत बाबू आणि फरडे, पंकज फरडे. रिव्हर्स कोण? पंकज फरडे रिव्हर्स गिअर टाकण्यामध्ये तरबेज. यंगस्टार आणि जतीन 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी मंचावरती यायचे. भव्य दिवस हा मंच नाणेफेकीसाठी इथं सायलेक्स मित्र मंडळाने इथं तयार केलेला आहे. यंगस्टार आणि जतीन 11 दोन्ही संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीसाठी मंचावरती यायचं आहे. सायलेक्स क्रिकेट क्लबला जिंकण्याकरता 6 षटकांमध्ये 38 धावांची आवश्यकता. 36 चेंडू 38 धावा होतील का सहज भावा? कारण फलंदाजीसाठी सलामीर बाबू आणि फरडे रिव्हर्स गिअरचा फटका मारण्यामध्ये अतिशय तरबेज असे फलंदाज. उत्कृष्ट असा सराव लागतो अशा प्रकारचे फटके मारण्याकरता. ग्लेन मॅक्सवेल त्यापैकीच एक. जर का आज अशा प्रकारचा खेळ फरडे यांनी दाखवला तर आपण त्यांना अंबरनाथचा ग्लेन मॅक्सवेल आपण त्यांचं नाव इथे संबोधित करूयात. मारणार हा फरडे यांच्या चेहऱ्यावरती तर हसू आलेलं आहे, कारण एवढ्या मोठ्या खेळाडूच्या बरोबर आपली बरोबरी होणार. काय कुठल्याही प्रेक्षकाचं जर का डोळ्याचं पारणं फेडलं तर तो कुठल्या तरी एका खेळाडूची उपाधी त्या दुसऱ्या खेळाडूला देत असतो. आणि सामन्याला सुरुवात. गोलंदाज केपी आणि पुन्हा एकदा बाबू यांनी अतिशय लांब मारलेला फटका, परंतु वानखेड्यावरचे हे 4 आणि ह्या शिवाजीनगरच्या मैदानावरचा केवळ 1 धाव. यंगस्टार जतीन हा शेवटचा कॉल असणार आहे, त्याच्यानंतर तुमचा सामना होणार नाही. नाणेफेकीसाठी यायचं आहे. अतिशय विनोदी संयमी हसत खेळत वातावरणामध्ये आपल्याला हे सामने इथे पार पाडायचे आहेत. आणि हलक्या हाताने टोलवलेला चेंडू 1 धाव घेण्यामध्ये सफल. आणि आता फलंदाजीसाठी आलेले आहेत फरडे. आपल्या सगळ्यांना त्यांचा तो रिव्हर्स गिअरचा फटका पाहायचा आहे, परंतु त्यांनी देखील या माईककडे लक्ष द्यायचं नाही. आपल्या खेळावरती आपलं स्वतःचं कंट्रोल असणं आवश्यक आहे. बाहेरून प्रेक्षक काहीही बोलतील, माझं काम आहे तुमचा निरोप पोहोचवणं. कुठल्या प्रेक्षकांनी जर का कुठे पडदा पकडलेला असेल सीमारेषेवरचा तर तो सोडायचा आहे. आणि खणखणीत असा सुंदर असा टोलवलेला चेंडू 2 धावांच्या करताचा. पंचांनी 2 धावांचा निर्णय दिलेला आहे. पंचांनी दिला दादा. आणि धावसंख्या झालेली आहे 4. केपी सामना करतील फरडे यांचा. आणि हा हवेत भिरकावलेला चेंडू. आणि बघूयात पुन्हा एकदा पंच काय निर्णय देतात. पुन्हा एकदा 1 धाव. जर का हा फटका फरडे यांनी वानखेडेवरती मारला असता तर समुद्रात गेला असता आणि त्या 6 धावा मिळाल्या असत्या फरडे यांना. परंतु गावदेवीचं हे मैदान
आणि पुन्हा एकदा केपी यांचा सुंदर असा चेंडू, आतापर्यंतचा त्यांचा सर्वात वेगवान आणि अतिशय सुंदर असा चेंडू केपी. धावसंख्या झालेली आहे 5. आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने कट केलेला चेंडू, पुन्हा एकदा 1 धावासाठी. धावसंख्या एका षटकाच्या नंतर धावसंख्या झाली आहे 6. अतिशय जोखीम राहणार आहे पुढील गोलंदाजाला. 6 षटकांमध्ये 38 धावांची आवश्यकता, त्यापैकी 6 धावा इथे बाबू आणि पंकज यांनी वसूल केलेल्या आहेत. आता जिंकण्याकरता 32 धावांची आवश्यकता. 30 चेंडूंमध्ये 32 धावांची आवश्यकता असणार आहे. कर्णधार सागर आपल्या गोलंदाजाला साजेशी अशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आखताना पहिले 2 षटक पॉवर प्लेचे असणार आहेत आणि त्याचा पुरेपूर फायदा बाबू आणि पंकज घेतील आणि गगनभेदी फटके मारून आपल्या डोळ्याचे पारणे फेडतील का? यंगस्टर जतीन कॉल नाणेफेकीसाठी यायचं. यंगस्टर आणि जतीन, यंगस्टरचे कर्णधार आलेले आहेत. जतीनचे कर्णधार, जतीनचे खेळाडू जर आपल्या कर्णधाराला निरोप द्यायचा आहे, नाणेफेकीसाठी जायचं आहे. केवळ 5 षटकं बाकी आहेत, सामने वेळेत संपवायचे आहेत. यंगस्टरचे कर्णधार इथे आलेले आहेत. गोलंदाज संदीप. आणि पुन्हा एकदा उंच हवेत भरकवलेला चेंडू आणि 2 धावा मिळतील. सुरेख असे फटके इथे आपल्याला पाहायला मिळताना. जरी या 2 धावा असेल, मैदानाच्या या आखणीनुसार आपल्याला या 2 धावा जरी असतील, परंतु जर का नियमात पाहायला गेलं तर हे 6 धावांचं कुठल्याही स्टेडियमवरती योगदान असेल. बाबू आणि सुंदर असा चेंडू, अतिशय सुंदर असा चेंडू, अतिशय चालाकीपूर्ण अशी गोलंदाजी, लयबद्ध अशी गोलंदाजी करतात. गोलंदाजी शैली अतिशय नाविन्यपूर्ण अशी संदीप यांची. जतीनचे कर्णधार, 6वा कॉल आहे तुम्हाला. पुन्हा एकदा हलक्या हाताने कळलो चेंडू, परंतु केवळ 1 धाव मिळेल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या झाली आहे 9. वैशिष्ट्यपूर्ण अशी शैली संदीप यांची. गोलंदाजी करताना ॲक्शन रिप्लेमध्ये दाखवतात तशी सुरुवात करतात संदीपजी आणि नंतर पुढे येऊन अतिशय तेज असा चेंडू टाकतात, फलंदाजाला लालच देतात. धावसंख्या 9. आणि हा रिव्हर्सचा फटका, परंतु इथं आपल्या अपेक्षा भंग झाल्या आहेत. ग्लेन मॅक्सवेलचा प्लेन मॅक्सवेल झालेला आहे इथे आणि पंकज इथे बाद झालेले आहेत. पहिला गडी इम्पॅक्ट प्लेयर मंगेश उतेकर, इम्पॅक्ट प्लेयर. डीजे जरा ते
संदीप अतिशय लयबद्ध अशी गोलंदाजी, जरा शैली बघू शकतात आपण त्यांच्या गोलंदाजीची. वा. आणि हा नावाला साजेसा खेळ करताना इथं मंगेशजी. आणि धावसंख्या झालेली आहे 10. एक गडी बाद, धावसंख्या 10. अतिशय नियोजनबद्ध अशी स्पर्धा, प्रत्येक तांत्रिक गोष्टींची उपलब्धता आपण इथे पाहू शकतात. आणि सुंदर असा टोलवलेला चेंडू बाबू यांच्याकडून, परंतु केवळ एक धाव मिळेल आणि धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या झाली आहे 11. सत्तावीस धावांची आता आवश्यक असणार आहे. जतीन 11 जरा नाणेफेकीसाठी यायचंय. जतीनजी, कोणी खेळाडू असेल तर विजयजी जरा प्लीज आयोजकांना आपण सहकार्य करायचं आहे. शेवटचे 4च षटकं शिल्लक आहेत. तेवढ्या वेळात आपल्या नाणेफेक करत नंतर आमच्या जे नाणेफेक करणारे आहेत त्यांच्यावरती श्रीनाथ सारखा काही आरोप लागायला नको. नाणेफेकीमध्ये काही घोटाळा करतात. उजेड आहे तोपर्यंत नाणेफेक करून घ्यायची आहे. आणि पुढील गोलंदाज आहेत पुन्हा एकदा तिसरं षटक घेऊन येत आहेत केपी. आता 24 चेंडू मध्ये 27 धावांची आवश्यकता असणार आहे. धावपट्टीने आतापर्यंत केवळ गोलंदाजांना साथ दिलेली आहे, परंतु जसजशी रात्र होत जाईल तसतसा पिच आणखीन थंड होत जाईल आणि नंतर फलंदाजाला त्या खेळपट्टीची साथ मिळेल. आणि पुन्हा एकदा केपी आणि हा अवांतर धाव, वाईडचा इशारा आणि आतापर्यंतचा हा तिसरा वाईड या स्पर्धेमधला. आता 24 चेंडू मध्ये 26 धावांची आवश्यकता असणार आहे. 26 धावांवरती आपल्याला जखडून ठेवायचं आहे सायलेक्स खेळाडूंना. परंतु इम्पॅक्ट प्लेअर मंगेश आपल्या संघासाठी एक एक धाव ते जोडताना आता 23 चेंडू मध्ये 25 धावांची आवश्यकता इथे असणार आहे. आणि खणखणीत असा टोलवलेला चेंडू, अतिशय उत्कृष्ट असा फटका, आतापर्यंतचा अतिशय सुरेख असा फटका 4 धावांच्या करता बाबू यांच्या फलंदाजीतून. आणि अशाच फटक्यांची आवश्यकता असणार आहे सायलेक्स क्रिकेट क्लबला हा सामना जिंकण्याकरता. आणि जोरदार अपील, परंतु पंचांनी सपशेल हे अपील फेटाळून लावलेलं आहे आणि धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या झाली आहे 18. हो, 20 पाहिजेत ना. आता जिंकण्याकरता 20 धावांची आवश्यकता सायलेक्स क्रिकेट क्लबला. आपला पहिला सामना जिंकण्याची नावी संधी आणि हा इम्पॅक्ट प्लेअरने त्याचा इम्पॅक्ट दाखवायला सुरुवात केली आहे, परंतु केवळ 2 धावा मिळतील. पण धावा कशाही असो, किती असो, धावा महत्वाच्या आहेत. ह्या धावा होणं गरजेचं आहे. आता जिंकण्याकरता 18 धावांची आवश्यकता असणार आहे. आणि या षटकाच्या समाप्तीनंतर ड्रिंक ब्रेक असेल आणि त्यानंतर सामना प्रकाश झोतात होईल.
लाईट चालू केल्या जातील. 5 मिनिटाचा ड्रिंक ब्रेक असेल. आणि इम्पॅक्ट काही खास इम्पॅक्ट नाही दिसला. आणि सागर कर्णधार सागर यांच्याकडून अतिशय गचाळ अशी कामगिरी. अतिशय मोक्याच्या क्षणी या इम्पॅक्ट प्लेअरचा झेल सागर यांनी ते सोडलेला आहे. सागर अतिशय अनुभवी असे खेळाडू आहेत, परंतु कधी कधी अनुभवी खेळाडूंकडून पण चुका होतात. तसं आयोजकांकडून फेविक्विकची व्यवस्था केलेली आहे. आपल्या हाताला लावून घ्यायचं आहे. चेंडू आपल्या हाताला चिपकत जाईल याच्या पुढे. आणि पुन्हा एकदा सुंदर चेंडू, उत्कृष्ट फटका. बघू त्याचं रूपांतर 2 धावामध्ये होतं का. आणि हा 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि पूर्णपणे सफल. बाबू बाबू यांनी पूर्ण सामना नियंत्रणात ठेवलेला आहे, आपल्या काबूमध्ये ठेवलेला आहे. आणि हे षटक संपलेलं आहे. ड्रीम ब्रेक. डीजे जरा मनोरंजन करायचं आहे.
मैदानावरचा, परंतु आम्हाला आशा आहे की ते तुमच्या डोळ्यांचे पारणे नक्कीच फेडतील. डीजे ए डीजे निर्णय तात्काळ कळवलेला नाही आहे आणि त्यांना 3 धावांची पेनल्टी दिलेली आहे. याची यंगस्टर संघाने नोंद घ्यायची आहे. डीजे ए डीजे डीजे निर्धाव चेंडू आणि या निर्धाव चेंडूंचीच आवश्यकता असणार आहे इथे. सागर अतिशय अनुभव संपन्न असा गोलंदाज, मैदानावरचा त्यांचा वावर नेहमी आत्मविश्वासपूर्ण असा राहिलेला आहे. गत काही काळापासून आम्ही त्यांची गोलंदाजी पाहिलेली आहे आणि हा इम्पॅक्ट दाखवण्यास सुरुवात मंगेश यांच्याकडून. डीजे जरा बास देऊन फ्लो दे ना थोडा. मला हळू बोलता आलं तरी आवाज फ्लो गेला पाहिजे. आणि पुन्हा एकदा हा ठीक सुंदर असा हलक्या हाताने टोलवलेला चेंडू. केवळ एक धाव मिळेल. पंच लेग बाईज आहे का? पंच बॅटने. ओके. आणि धावसंख्येत पुन्हा एक वाढ. धावसंख्या झालेली आहे 26. आणि हा खणखणीत असा टोलवलेला चेंडू. बघूया 2 धावा घेण्यात सफल होतात का. आणि हा धावा होण्याची शक्यता. आणि हा धावा. इम्पॅक्ट प्लेयर आपला कुठल्याही प्रकारचा इम्पॅक्ट न दाखवता पॅव्हलियन मध्ये जाताना आपल्या संघासाठी आपला बळी दिलेला आहे मंगेश यांनी. आता जिंकण्याकरता 11 धावांची आवश्यकता राहणार आहे. 14 चेंडूंमध्ये 11 धावांची आवश्यकता. यंगस्टर संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. समीर पुढील फलंदाज समीर. आयोजकांनी डीजे ए बळा थोडा आवाजाला हे दे ना जरा. मला आवाज काढायला लागतो. सर्व संघांनी आणि खेळाडूंनी एक जरा नोंद घ्यायची आहे. एवढी मोठी भव्य दिव्य अशी स्पर्धा इथे आहे. आपणही थोडंसं शिस्तीचं नियमांचं पालन करायचं आहे. कुठल्याही एका संघाने जर का नियमांची पायमल्ली केली तर येणाऱ्या प्रत्येक संघाला आम्हाला नियमामध्ये काही फेरबदल करावे लागतील. अशी कुठलीही गालबोट लागेल असा कुठलाही निर्णय असा कुठलाही क्षण इथं उत्पन्न होणार नाही याची दक्षता सर्व खेळाडू संघांनी घ्यायची आहे. कृपया सर्वांनी या स्पर्धेकरता सहकार्य करायचे आहे. अतिशय महत्त्वपूर्ण अशी स्पर्धा सायलेक्स मित्रमंडळ यांनी इथं आपल्यासाठी आयोजित केलेली आहे आणि सागर यांनी त्यांचं नियंत्रण हरवलेलं आहे. अवांतर धाव वाईडच्या रूपामध्ये सायलेक्स क्रिकेट संघाला इथे बहाल केली आहे सागर यांनी. सागर अतिशय अनुभव संपन्न असा गोलंदाज आणि परत सुंदर असा टोललेला चेंडू. केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या झालेली आहे. धावसंख्या 29. आता जिंकण्याकरता केवळ 9 धावांची आवश्यकता. 13 चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता. आता 13 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता आणि हलक्या हाताने खेळलेला हा चेंडू 12 चेंडूत 8 धावांची आवश्यकता. 8च ना 12. अतिशय निर्णायक असं हे षटक असणार आहे. जो गोलंदाज हे षटक टाकेल त्याच्यासाठी अतिशय महत्त्वाचं असं षटक असणार आहे
कारण 12 चेंडूमध्ये केवळ आणि अतिशय महत्त्वपूर्ण निर्णायक असे षटक असणार आहे. 12 चेंडूत 8 धावा नगण्य असं हे आव्हान. 8 धावांचं, परंतु गोलंदाज संदीप. सुंदर असा चेंडू, केवळ 1 धाव. 11 चेंडू 7 धावा. आणि खणखणीत असा फटका, तरी पुन्हा एकदा एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. आता 10 चेंडूमध्ये 10 चेंडूत 6 धावांची आवश्यकता. आणि हलक्या हाताने टोलवलेला चेंडू. आणि पुन्हा एकदा 2 धावा घेण्यामध्ये सफल. आता जिंकण्याकरता 4 धावांची आवश्यकता. आणि या षटकामध्ये आपलं आव्हान जर का सायलेक संघाने पार केलं तर विशिष्ट प्रकारची अशी धावगती त्यांची राहणार आहे, जी येत्या काही सामन्यामध्ये त्यांना सर्वोच्च स्थानावरती राहण्यासाठी कामात येणार आहे. एक षटक राखून जर का हा सामना त्यांनी जिंकला तर त्याचा परिणाम थेट धावगतीवर होणार आहे. आणि हा सरळ मारलेला चेंडू बघूयात. अतिशय योग्य असा निर्णय फलंदाजाचा. काही घाई करण्याची आवश्यकता नाही आहे. एक एक धाव करत हा सामना आपण जिंकू शकतो याची पूर्ण कल्पना बाबू यांना. बाबू अजूनही धावपट्टीवरती स्थिर स्थावर. आणि ही अवांतर धाव असते, परंतु निर्णायक असा हा चेंडू. 3 रन. 7 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता. बाबू आणि हा धावा धरण्याची शक्यता. आणि हा निर्णायक असा गडी. निर्णायक क्षणी अतिशय गचाळ अशी कामगिरी यष्टीरक्षकांच्या मार्फत. यष्टीरक्षक कदाचित मेल्विन आहेत. मेल्विन यष्टीरक्षक अतिशय गचाळ असं यष्टीरक्षण. निर्णायक अशा 3 धावा आहेत. प्रत्येक धाव महत्वाची असते. आता जिंकण्याकरता 6 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता. आता इथे मॅग्राथ ब्रेटली यांच्या तोडीची गोलंदाजी करावी लागणार आहे. पंच सामन्याला सुरुवात करायची आहे. अजून भरपूर सामने आपल्याला इथे खेळवायचे आहेत. जरी रात्रीचे सामने असतील तरी आपल्याला डीजे आचारसंहितेच्या कारणास्तव केवळ 10 वाजेपर्यंतच वाजवण्याची परवानगी आहे. आणि जर का लग्नात आणि खेळात डीजे नसेल तर त्या आनंदाला काही अर्थ नाही उरत. तर लवकरात लवकर हे सामने संपवायचे आहेत आपल्याला. टोटल 96 षटकं अजून टाकायची आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संबंध दिवसामध्ये 90च षटकं टाकले जातात. आपल्याला येत्या काही तासांमध्ये हे 90 षटकं संपवायची आहेत.
आणि सुंदर असा टोरवलेला चेंडू आणि हा झेल बाद. अतिशय सुरेख असा झेल, अतिशय सुरेख निर्णय क्षणी घेतलेला हा झेल. आणि बाबू 36 धावा झाल्यात आणि या 36 धावांपैकी बाबू यांचं योगदान आहे, 17 धावांचं योगदान आहे. बाबू यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवायच्यात. आपल्या संघासाठी निर्णायक अशा 17 धावा बाबू यांनी चांगलाच बांबू लावलाय श्री इलेव्हन संघाला. आणि पॅव्हलियन मध्ये परतताना अब ये 2 रनों की जिम्मेदारी आपके कंधों पे है. धावपट्टी अतिशय थंड आहे, चेंडू अतिशय हळूवार येतो आणि सिली पॉइंटला इथे खेळाडू लावलेला आहे. मला वाटतं कदाचित त्याची आवश्यकता नाही आहे. आणि सावंत यांच्याकरता अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षण इथे सजवताना गोलंदाज नाव किशोर. नाव सगळ्यांचं किशोर, बरेचसे किशोर नावाचे खेळाडू आहेत, परंतु सामने सगळे 40+ वयाच्या खेळाडूंचे. आणि त्याचा सामना संपन्न होताना हा खणखणीत ठरलेला चेंडू आणि हा विजयी चौकार. अतिशय त्याला डीजे लाव.